नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवाग्रोटेकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे टूल मागवलेलं आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या टूलची अनबॉक्सिंग आणि त्याची म्हणजे जोडणी कशा पद्धतीनं करायची आहे, म्हणजे त्याची जी जोडणी आहे, आता आपल्याला याच्यामध्ये खुल्ले पार्ट दिलेले आहेत पूर्ण, तर त्याची जोडणी कशा पद्धतीनं करायचं हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे टूल आहे सुदर्शन कंपनीचं आणि हे जे टूल आहे हे मुख्यतः म्हणजे तुरीचे शेंडे कट करण्यासाठी याचा वापर जास्त होतो. पण आपण अगोदर पण आपल्या चॅनलवरती या टूलचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता मागच्या वर्षी. तर तुरीचे शेंडे कट करण्यासाठीचं हे टूल आहे. तर याचा वापर आपण म्हणजे ते आपल्या मित्रांकडनं म्हणजे 1-2 दिवसासाठी आणून आपण वापर करून बघितलेला आहे आपल्या बागेमध्ये गवत वगैरे कमी करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला याचा चांगला उपयोग होतो, यासाठी आपण हे नवीन मागवलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला हे त्याचे जे पार्ट आहेत हे असे खुल्या पद्धतीनं दिलेले आहेत. तर याला मी बाहेर काढतो, 1 मिनटं. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे दिलेलं आहे पूर्ण. आता हे जे आहे हे आपल्या चार्जिंगच्या फवाऱ्याला पिन बसवून आपण इथनं ऑन ऑफ करून हे वापरू शकतो. तुम्हाला म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आपला अगोदरचा पण अपलोड केलेला आहे, तो जरी बघितलात तरी तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये ही मोटर आहे. तर या मोटरला आपल्याला या ठिकाणी ब्लेड बसवायचा आहे. आता हे ब्लेड याच्यामध्ये दिलेलं आहे, हे ब्लेड, आणि याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, हा बेल्ट आहे आणि एलंकीचा एक पाना आहे छोटा, तो पाना या नटाला लागतो या ठिकाणी. आणि हे जे आहे गार्ड, हे विशेषतः म्हणजे याला असं बसवतात जेणेकरून हे वापरते वेळेस जे तुरीचे शेंडे कट झालेले असतात ते आपल्या इकडं म्हणजे अंगावरती कचरा येऊ नये यासाठी, म्हणून याला थोडंसं आपल्याला त्रास होऊ नये त्याचा, यासाठी याला अशा पद्धतीनं बसवतात. पण याला आपण आता म्हणजे उलट्या साईडने असं बसवणार आहोत, पुढच्या साईडने, जेणेकरून आपल्याला आता जे पेरू बागेमध्ये याचा वापर करायचा आहे हराळीचं गवत वगैरे छोटं छोटं गवत काढण्यासाठी. तर ते गवत काढते वेळेस म्हणजे ब्लेड पुढच्या साईडनी आपल्या पेरूच्या झाडाला लागू नये आणि झाड कट होऊ नये, त्यासाठी आपल्याला याला असं समोरच्या साईडला करून बसवायचं आहे. तर आता याच्यामध्ये फिटिंगसाठी आपल्याला एक मारतूल आणि एक पकड जरी झालं तरी बस. आपल्याला फक्त या ठिकाणचा एक हा नट टाईट करावा लागणार आहे, तो पकडणं करू शकतो. आणि याला जे आहे हे 2 नट काढून याला या ठिकाणी बसवायचं आहे. तर मी लगेच बसवून घेतो. तर हे गार्ड अशा पद्धतीनं आपण समोरच्या साईडने बसवून घेतलेलं आहे. हे या ठिकाणचे 2 नट काढून याच्यामध्ये हा एक नट आणि इकडचा एक नट काढून याला आपण बसवलेला आहे. आता इथला पण नट आपण टाईट करून घेतलेला आहे. तर हे गार्ड अशा पद्धतीनं बसवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला ब्लेड बसवायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला ब्लेड दिलेलं आहे, हे ब्लेड आहे. तर आता याला या ठिकाणी अशा पद्धतीनं बसवायचं आहे. आता याला एक साईडनी धार आहे, जेणेकरून आता ही जी साईड आता बसवते वेळेस अशा पद्धतीनं आपल्याला दिसतंय, तर हे आपल्याला अशा उलट्या साईडनं बसवायचं आहे, जेणेकरून कट होते वेळेस म्हणजे हे ब्लेड पूर्ण अशा पद्धतीनं फिरणार आहे. तर याला अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बसवून घेऊ, हा नट काढून. तर आता हे अशा पद्धतीनं आपण याला म्हणजे ब्लेड पण बसवून घेतलेला. आता इकडच्या साईडनं आपल्याला ब्लेड दिसायला उलटा दिसतोय, पण हे असं फिरते वेळेस मात्र हे असं आपल्याला सवाशी फिरणार आहे. तर आता याच्यामुळं आता आपण याला म्हणजे हे थोडंसं असं फोल्ड करून जेणेकरून आपण कसं आता खाली जमिनीवरचं गवत काढणार असल्यामुळं, आपण उभारून काढत असल्यामुळे हे अशा पद्धतीनं आपण याला वापरू शकतो. आता हे गार्ड पुढे लावलेला फायदा म्हणजे आता आपण समजा असं गवत कट करत गेल्यानंतर आता हे जर जांबाचं खोड असेल आपल्या पेरू झाडाचं, तर ह्या खोडाला हे डायरेक्ट म्हणजे प्लास्टिक लागेल आणि ब्लेड लागून ते झाड कट होणार नाही, यासाठी आपण हे गार्ड जे आहे ते समोरच्या साईडनं बसवलेलं आहे. तर अशा पद्धतीने याला म्हणजे आपण आता वापरू शकतो. आता याच्यामध्ये हा जो बेल्ट दिलेला आहे आपल्याला, तर हा बेल्ट आता याला म्हणजे इथं तरी दिसतंय बसवण्यासाठी, पण इकडच्या साईडला हे अशा पद्धतीने दिलेलं आहे, दुहेरी 2 पदराचा, जेणेकरून आता ह्याला म्हणजे हे कशासाठी दिलेलं आहे तर हे आपण खांद्यावर हे अडकवू शकतो आणि इकडं हातामध्ये ही मूठ पकडून हे जे आहे ते या ठिकाणी याला बसवायचं आहे.
हे अशा पद्धतीनं म्हणजे समोरचा जो लोड आहे तो आपला खांद्यावरती येण्यासाठी याला हे ॲडजस्टमेंटसाठी हा बेल्ट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने याला आपण वापर करणार आहोत. आता आपण फवारा पण इथं जवळ घेतलेला आहे, तर याला लगेच म्हणजे थोडंसं टेस्ट करून बघूयात चालू आहे का. दुकानातून घेते वेळेस तरी आपण टेस्ट करून घेतलेलंच होतं. अशा पद्धतीने पिन बसवून 1 मिनिट हा बेल्ट जाईल ब्लेडच्या मध्ये. फिरतंय तर योग्य पद्धतीनं, पण कुठं कधी लागायला लागलं हे. याला थोडंसं चेक करून बघूयात. गार्डला लागतं या ठिकाणी, तर याला थोडंसं आपण चेंज करून वाकवू शकतो याला. तर अशा पद्धतीने याला म्हणजे आता गवत काढण्यासाठी आपण वापर करणार आहे. चांगल्या पद्धतीने आपण फिटिंग केलेलं आहे. तर याचा म्हणजे आता आपल्याला बागेतील गवत काढते वेळेसचा पण व्हिडिओ आपण म्हणजे थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना माहिती यासाठी शूट करून अपलोड करणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जर आपण आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलेला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. काही जर तुमचे दुसरे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारायला विसरू नका. धन्यवाद.